एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांसोबत बैठक झाली। ठाण्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी ही बैठक सुरू आहे। ठाणे महापालिकेच्या जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। त्यामुळे ठाण्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी ही सध्या बैठक सुरू असल्याची माहिती समोर येते। एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये बैठक सध्या सुरू असल्याची माहिती ही समोर येते। ठाण्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। ठाणे महापालिकेच्या जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता ठाण्यामध्ये भाजप आणि सेनेची नेमकी काय रणनीती असेल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये ही बैठक सुरू आहे, काय अधिक माहिती? अंकिता, खरं तर ही सकाळीच बैठक पार पडलेली आहे। महायुतीच्या ठाणे महापालिकेच्या जागांसंदर्भात तिढा जो आहे तो अजून कायम आहे। काही मोजक्या जागा आहेत त्याचा तिढा सुटत नाहीये आणि यासाठी मॅरेथॉन बैठका ज्या आहेत त्या महायुतीमध्ये सुरू असलेल्या पाहायला मिळतात। आणि यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सकाळी एकनाथ शिंदेची भेट घेतलेली आहे, त्यांच्यासोबत बैठक केलेली आहे, चर्चा झालेली आहे। आणि आता याच्यानंतर मुंबईमध्ये संजय केळकर आणि निरंजन डावखरे देखील पोहोचलेले आहेत, ते देखील रवींद्र चव्हाणांची भेट घेणार आहेत। भाजप 40 ते 45 जागांवर ठाम आहे, मात्र जो काही तिढा आहे हा तिढा सुटला गेला पाहिजे आणि लवकरात लवकर या जागांचा तिढा सुटला पाहिजे। कारण काही दिवसांवरतीच आता अर्ज भरण्याची तारीख जी आहे, अंतिम तारीख ही जवळ चाललेली आहे। त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर फॉर्म भरून आपल्या प्रचाराला सुरुवात करावा, या अनुषंगाने या ज्या मॅरेथॉन बैठका त्या सुरू आहेत। त्यामुळे जागा वाटपाचा तिढा केव्हा संपतो आणि केव्हा या सगळ्या जागांवरती तोडगा निघून उमेदवारी जाहीर होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अंकिता, निश्चित। कुणाल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये सकाळीच ही बैठक संपन्न झालेली आहे।